नमस्कार. जनगणना 2027च्या पर्यवेक्षकांसाठी या खास प्रशिक्षण सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांवर एक खूप मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे डेटाची अचूकता जपण्याची. तर चला आपण ह्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. सुरुवात करूया एका खूप महत्त्वाच्या विचाराने. इथे काय म्हटलं बघा, तुम्ही फक्त जनगणनाच करत नाही, तर भारताच्या प्रगतीचा पाया रचत आहात. म्हणजे हे काम किती महत्त्वाचं आहे हे यातून स्पष्ट होतं. हे केवळ आकडे गोळा करणं नाही, तर देशाचं भविष्य घडवणं आहे. चला तर मग बघूया की हे महत्त्वपूर्ण काम आपल्याला कसं करायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण 6 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. तुमची नेमकी भूमिका काय आहे, त्यासाठी असलेलं डिजिटल हत्यार म्हणजे सुपरवायझर ॲप कसं वापरायचं, डेटाची पडताळणी कशी करायची, प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काय तपासायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिंकिंग म्हणजे काय आणि ते का गरजेचं आहे, आणि शेवटी एक पर्यवेक्षक म्हणून तुमची जबाबदारी आणि देशाच्या प्रगतीत तुमचं योगदान यावरही बोलूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमची भूमिका. एक पर्यवेक्षक म्हणून तुमचं सर्वात मोठं काम आहे गुणवत्तेवर लक्ष ठेवणं. म्हणजे तुमच्या हाताखाली जे प्रगणक काम करतील त्यांनी गोळा केलेला डेटा 100% अचूक आणि विश्वासार्ह आहे की नाही हे पाहण्याची मुख्य जबाबदारी तुमची आहे. म्हणजे बघा, तुम्ही प्रगणक आणि चार्ज ऑफिसर यांच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहात. तुम्हीच डेटाची पडताळणी करणार, कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणार आणि सगळं काम व्यवस्थित होतंय की नाही हे पाहणार. तुमच्या नेतृत्वामुळेच ही फक्त एक आकडेमोड न राहता देशाची धोरणं ठरवणारी एक दर्जेदार जनगणना बनेल. आता ही एवढी मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी तुमच्याकडे एक खूपच प्रभावी साधन आहे. ते म्हणजे सुपरवायझर मोबाईल ॲप. हे ॲप तुमच्या कामाचं केंद्रस्थान आहे. चला तर मग ते नेमकं कसं काम करतं हे समजून घेऊया. ॲप वापरणं खूप सोपं आहे. तुमच्या टीमने गोळा केलेला डेटा बघण्यासाठी तुम्हाला फक्त 3 सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत. सगळ्यात आधी होम स्क्रीनवर जाऊन तुमच्या प्रगणकाचं नाव निवडा. त्यानंतर ज्या घरायादी ब्लॉकची म्हणजे HLBची तुम्हाला तपासणी करायची आहे तो निवडा. आणि तिसरं, रेकॉर्ड मिळवा बटनावर टॅप करा. झालं, सगळा डेटा तुमच्या मोबाईलवर येईल. इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कधीकधी काय होतं, तुम्ही प्रगणक निवडायला जाता आणि तिथे यादीच दिसत नाही. घाबरून जाऊ नका. असं झालं तर समजा की नेटवर्कची काहीतरी अडचण आहे. फक्त थोडा वेळ थांबा आणि पुन्हा प्रयत्न करा. यादी नक्की दिसेल. बरं, आता तुमच्याकडे एका घराचा संपूर्ण डेटा आलेला आहे. इथून पुढे तुमचं खरं काम सुरू होतं. कारण आत्ता तुम्हाला एक खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक रेकॉर्ड तपासल्यानंतर तुमच्यासमोर 2 पर्याय असतील, ओके आणि रिमार्क्स. जर प्रगणकाने भरलेली सगळी माहिती अगदी 100% बरोबर असेल तर तुम्ही ओके बटन दाबायचं. पण जर तुम्हाला त्यात काही चूक, एखादी माहिती राहिलेली किंवा काही विसंगती आढळली तर मात्र तुम्हाला रिमार्क्स बटन वापरायचं आहे. इथे तुम्ही काय दुरुस्ती करायची आहे याच्या स्पष्ट सूचना देऊ शकता. आणि ही सिस्टीम खूपच छान काम करते. तुम्ही जसा एखादा रिमार्क्स सबमिट करता तसा लगेचच प्रगणकाला एक SMS जातो. त्यात कोणत्या HLVमधल्या कोणत्या लाईन नंबरमध्ये दुरुस्ती करायची आहे हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा SMS तुम्ही सिंक केल्यानंतरच जातो. त्यामुळे दुरुस्त्या वेळेवर आणि अचूक होतात. आता आपण डिजिटल पडताळणीबद्दल बोललो, पण आपलं काम फक्त ॲपवरच संपत नाही. ॲपमध्ये दिसणारा डेटा आणि जमिनीवरची खरी परिस्थिती यात फरक असू शकतो. म्हणूनच फील्डवर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही फील्डवर जाल तेव्हा या चेकलिस्टचा वापर करा. तुम्हाला काय तपासायचं आहे, तर HLBच्या सीमा बरोबर आखल्या आहेत का, एखादं घर सुटलं नाही ना, किंवा दुबार मोजलं गेलं नाही ना, प्रगणकाने जो हाताने नकाशा काढलाय, ज्याला आपण नजरी नकाशा म्हणतो, तो व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टींची खात्री करा. यामुळे कामातली अचूकता वाढते. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुम्ही फील्डवरचे डोळे आणि कान आहात. जर तुम्हाला HLBच्या सीमेमध्ये किंवा नकाशात कोणतीही मोठी चूक आढळली तर ती गोष्ट तातडीने तुमच्या चार्ज ऑफिसरच्या निदर्शनास आणून द्या. अजिबात वेळ घालू नका. चला, आता एका अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तुम्ही जे काही काम करता, जी काही पडताळणी करता, ती सुरक्षित राहणं गरजेचं आहे. नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. आणि यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे सिंक. चला, याबद्दल सविस्तर बोलूया. पुढची काही वाक्य खूप काळजीपूर्वक ऐका. मी पुन्हा सांगते, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ही आपल्या संपूर्ण कामातली सर्वात महत्त्वाची तांत्रिक सूचना आहे. हे बघा,
इथे काय लिहिलंय? सिंक न केलेला कोणताही डेटा हरवला जाईल आणि तो कधीही परत मिळवता येणार नाही. हे थेट ऑफिशियल डॉक्युमेंटमधलं वाक्य आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमचा मोबाईल बदलला किंवा लॉग आऊट केला आणि त्याआधी डेटा सिंक केला नाही तर तो डेटा कायमचा नष्ट होईल. तो परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही. म्हणूनच डेटा गमावण्याचा धोका टाळण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळा. दिवसातून कितीही वेळा सिंक करा, त्याला काही लिमिट नाही. लक्षात ठेवा, तुम्ही सिंक केल्याशिवाय प्रगणकाला दुरुस्तीचा SMS जाणार नाही. आणि हो, डिव्हाइस बदलण्याआधी किंवा लॉगआउट करण्याआधी तुमचं सगळं काम सिंक करायला विसरू नका. ही सवयच लावून घ्या. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. डेटाची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला कोणत्या क्रमाने काम करायचं आहे ते पुन्हा एकदा पाहूया. तर ही आहे तुमच्या कामाची पंचसूत्री. पहिलं, प्रगणक निवडा आणि डेटा मिळवा. दुसरं, डेटा काळजीपूर्वक तपासा आणि ओके किंवा रिमार्क्स द्या. तिसरं, प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तपासणी करा. चौथं, काही समस्या असेल तर वरिष्ठांना कळवा आणि दुरुस्ती करून घ्या. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, आपलं काम सतत सिंक करा. ही प्रक्रियाच यशस्वी जनगणनेचा पाया आहे. शेवटी एकच सांगतो, हे ॲप फक्त एक साधन आहे. खरी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही तपासलेला, तुम्ही प्रमाणित केलेला प्रत्येक डेटा या देशाच्या जनगणनेचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. तुम्ही करत असलेलं हे काम खूप मोलाचं आहे आणि या राष्ट्रीय कार्यात तुमचं योगदान खरंच अमूल्य आहे. तर मग मला सांगा, तुम्ही डेटाची गुणवत्ता राखण्यासाठी तयार आहात का?